गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके, तो चलिए आज इंग्लिश का लेक्चर है. तो चलिए इंग्लिश का टेक्स्ट बुक ओपन कीजिए सब लोग. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करा. तो फर्स्ट हम लोग इंग्लिश मीडियमचा पहिले आपण इंग्लिश मीडियमचं इंग्लिशचं नेक्स्ट लेसन घेऊया आणि नंतर मराठी मीडियमचं इंग्लिशचं नेक्स्ट लेसन बघूया. ओके, समजले इन्स्ट्रक्शन? आणि कोणीही माईक आणि व्हिडिओ ऑन करायचा नाहीये. ज्याला मी सांगेल त्यांनीच माईक आणि व्हिडिओ ऑन करायचा. ओके, चला मला सांगा, तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे का? सबको स्क्रीन विजिबल है? ओके, लेट्स स्टार्ट. चला स्टार्ट करूया आपण. तर लास्ट टाइम आपण सायंटिस्ट यंग ब्रेव्ह हार्ट्स बघितले होते. ओके, तर त्याचे ते जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्ही लिहिले का होमवर्क मध्ये? यंग ब्रेव हार्ट्स जो लेसन आपण घेतला होता त्याचे क्वेश्चन आंसर्स लिहिले का सगळ्यांनी? सब लोगों ने लिखे क्या उसके क्वेश्चन आंसर्स? होमवर्क में दिए थे मैंने. सगळ्यांनी कंप्लीट केले? मी सांगितलं सुद्धा होतं कसं लिहायचंय. ओके, व्हेरी गुड. पण सगळ्यांनी गुगल क्लासरूम मध्ये अपलोड सुद्धा करायचंय होमवर्क. ओके, मला समजणार कसं तुम्ही करताय की नाही करत आहे. सगळ्यांनी अपलोड सुद्धा करायचंय. ओके, चला. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. आज आपण न्यू लेसन स्टार्ट करूया. जसं यंग ब्रेव्ह हार्ट्स होतं, आता यंग सायंटिस्ट 1 आहे. ओके, आता सायंटिस्ट माहितीये ना तुम्हाला, शोध लावणारे, त्यांना आपण काय बोलतो? सायंटिस्ट. ओके, जे विज्ञानाचा शोध लावतात, कुठल्याही गोष्टीचा शोध लावतात, त्याला आपण काय बोलतो? सायंटिस्ट बोलतो. ओके, तर यंग सायंटिस्ट -1, आता छोटे सायंटिस्ट. ओके, तर आपण बघूया या लेसन मध्ये आपल्याला नक्की काय दिलंय. ओके, सगळ्यांना ऐकायला येते ना माझा आवाज? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, लेट्स स्टार्ट. लेसन नंबर 16, यंग सायंटिस्ट 1. ओके, छोटे सायंटिस्ट, जे सायंटिस्ट माहिती सगळ्यांना, जे शोध लावतात. आता इथे या लेसन मध्ये तुम्हाला ते सायंटिस्ट बनवण्याचा प्रयत्न करतात. ओके, म्हणजे तुम्हाला या लेसन मध्ये असे 2 एक्सपेरिमेंट सांगितले, छोटे छोटे एक्सपेरिमेंट आहे जे लहान मुलांना इझिली करतायत. असे एक्सपेरिमेंट त्यांनी दिलेले आहेत. ओके, असे प्रयोग त्यांनी दिलेत. तर ते प्रयोग तुम्हाला करायचे आहेत घरी. 2 प्रयोग दिलेले आहेत त्यांनी, 2 एक्सपेरिमेंट दिलेले आहेत. ते प्रयोग तुम्हाला घरी करायचे आहेत, करून बघायचे आहेत. ओके, तर नक्की तसंच होतंय का ते सुद्धा तुम्हाला कळेल. ओके, मग तुम्ही आता ते जे तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, तर ते एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करणार ना, म्हणजे तुम्ही काय झाले? सायंटिस्ट झाले. ओके, तर तुम्हाला तात्पुरतच ते सायंटिस्ट बनवणार आहे. ओके, आणि यंग सायंटिस्ट म्हणजे आता तुम्ही छोटे आहेत ना, म्हणून तुम्हाला छोटे सायंटिस्ट बोललेत ते. ओके, कळालं सगळ्यांना लेसनचं नाव? लेसनचं मिनिंग कळालं का सगळ्यांना? चैट बॉक्स में रिप्लाई करा. यहाँ पे यंग साइंटिस्ट क्यों बोला है? क्योंकि इस जो लेसन है इसमें ना एक्सपेरिमेंट करने के लिए बोला है. ओके, जो साइंस का एक्सपेरिमेंट होता है ना, वो दिए उन लोगों ने. छोटे छोटे एक्सपेरिमेंट है जो आप लोगों को इजीली कर सकते हैं, आप लोग इजीली कर सकते हैं. छोटे जो बच्चे हैं वो इजीली कर सकते हैं. इसलिए एक आपको क्या बोला है, आज आप लोग साइंटिस्ट बनिए और ये जो 2 एक्सपेरिमेंट है वो करके देखिए घर पे. ओके, मीन्स आप लोग क्या बन जाओगे? साइंटिस्ट बन जाओगे. छोटे साइंटिस्ट, यंग साइंटिस्ट यानी छोटे साइंटिस्ट. ओके, तो चलिए हम लोग देखते हैं कौन सा आप लोगों को यहाँ पे एक्सपेरिमेंट दिया है, कुठला कौन सा आप लोगों को एक्सपेरिमेंट करने के लिए बोला है की जिसके वजह से आप लोग सायंटिस्ट बन जाओगे. ओके, तर बघूया आपण कुठले तुम्हाला इथे एक्सपेरिमेंट सांगितले, प्रयोग करायला सांगितले. ओके, if we observe if we observe the things around us carefully, sometimes we get to see some very interesting things.
तर बघा, तुम्ही कधी आजूबाजूला असं एकदम लक्षपूर्वक काही तुम्ही निरीक्षण केलं, ओके. तुम्ही काय आजूबाजूला जे काही गोष्टी घडत आहेत ते तुम्ही एकदम लक्षपूर्वक बघितलं, तर वी गेट टू सी समटाइम्स व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. तर तुम्हाला ते काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग वाटतं, ओके. दे सीम्स लाईक अ मॅजिक ट्रिक्स वेन पीपल डू नॉट अंडरस्टँड द रिझन बिहाइंड देम. आणि ते जे घडतंय तुमच्या आजूबाजूला ते तुम्हाला एकदम मॅजिक, जादू सारखं वाटतं. का जादू सारखं वाटतं? कारण त्याच्या मागचं तुम्हाला रिझन कळतच नाही, त्याच्या मागचं कारणच माहित नसलं तर तुम्हाला काय वाटतं, अरे जादू झाली, ओके. हेअर आर टू इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट फॉर यू दॅट अपियर टू बी मॅजिक. तर इथे तुम्हाला दोन एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, ते ते तुम्हाला मॅजिक सारखेच वाटतील, ओके. वेन यू स्टडी सायन्स यू विल फाइंड द एक्सप्लेनेशन ऑफ दिस ट्रिक. आणि जेव्हा तुम्ही सायन्स जेव्हा शिकाल, सायन्स बद्दल शिकाल, तर तुम्हाला या एक्सपेरिमेंटचं एक्सप्लेनेशन कळेल, ओके. तो यहाँ पे क्या बोला है, आप लोग जब आपके आजू बाजू में जो कुछ हो रहा है, ओके, कुछ भी एक ऐसी कुछ बात हुई कि आपको वो आप लोगों ने एकदम क्या करना है, आप लोग कभी कभी क्या करते हो, कुछ हो रहा है आपके आजू बाजू में, आप लोग एकदम ऐसे देखते रहते हो, उसका ऑब्जर्वेशन करते हो, और आपको समझ में नहीं आया वहां पे क्या हो रहा है, तो आप लोग क्या बोलते हो, क्या बोलते हो कि यहाँ पे क्या हो गया, अरे जादू हो गया, ऐसे आप लोग बोलते हैं ना। जैसे जो जादूगर लोग भी है, वो जो ट्रिक करते हैं, उनकी भी जादू हम लोगों को समझ में नहीं आती है, इसलिए हम लोग क्या बोलते हैं, अरे इसने कितनी अच्छी जादू की, कितना अच्छा मैजिक किया, ऐसे बोलते हैं ना। पर उसके पीछे का जो रीजन है, उसके पीछे का जो कारण है, हम लोगों को पता चला कि उसने कैसे वो कार्ड एक्सचेंज किया वगैरह, कुछ भी जादू किया, कैसे उसने किया, वो हम लोगों को ट्रिक समझ में आ गया, तो हम लोगों को वो इजी लगता है। वो लगता है कि अरे क्या मैजिक नहीं है, ऐसे बोलते हैं ना हम लोग। और जब हम लोगों को पता नहीं होता है कि उसके पीछे क्या हो रहा है, कैसे हो रहा है, तो हम लोग क्या बोलते हैं, अरे मैजिक हो रहा है, ओके। तो यहाँ पे ऐसे ही दो एक्सपेरिमेंट दिए, साइंस के दो एक्सपेरिमेंट दिए, कि वो आप लोगों को अभी लगेगा कि ये मैजिक हो रहा है, पर आप लोग जब साइंस पढ़ेंगे तब आप लोगों को इसके पीछे का जो रीजन है वो पता चलेगा, ओके। तो फर्स्ट पॅरा सगळ्यांना कळालं का? फर्स्ट पॅरा कळाला सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तो चलिए हम लोग देखते हैं कौन से दो यहाँ पे एक्सपेरिमेंट दिए गए, ओके. आपण बघूया कुठले एक्सपेरिमेंट दिलेले. हे तुम्हाला घरी करून बघायचंय, ओके. बघा, फर्स्ट काय दिलंय, अ व्हॅनिशिंग ट्रिक. व्हॅनिशिंग म्हणजे गायब, म्हणजे नाहीसं होणे, म्हणजे दिसेनासे होणे, गायब होणे, ओके. वैनिशिंग यानी अलग से फटक से क्या होना, दिखना नहीं, मीन्स गायब हो जाना, ओके. उसको बोलते वॅनिशिंग, ओके. तर अ वॅनिशिंग ट्रिक. तर बघा याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, इसके लिए हम लोगों को क्या लगने वाला है, व्हाट यू नीड, आपको क्या लगने वाला है, वाटर, पानी लगने वाला है, अ फ्यू पीसेस ऑफ कलर पेपर, और थोड़े जो कलर पेपर है आपके, जो कलर पेपर हो गए आपके, उसके थोड़े पीसेस चाहिए, ओके. और अँड अ ग्लास, आणि ग्लास पाहिजे, ओके. ग्लास कसा पाहिजे, द ग्लास शुड हॅव अ स्मूथ साइड. आणि जो ग्लास आहे तो तुम्हाला एकदम काचेचा ग्लास पाहिजे, ट्रान्सपरंट ग्लास पाहिजे, म्हणजे त्याच्यातनं पाठचं पुढचं दिसेल, खालचं वरचं दिसेल, आणि तो स्मूथ पाहिजे, ओके, एकदम मऊ पाहिजे. का मऊ सांगितलं त्यांनी, कारण तुम्ही लहान आहेत ना, तर तुमच्या हाताला काच वगैरे नको लागायला, म्हणून त्यांनी स्मूथ सांगितलं, ओके. तो यहाँ पे देखिए आप लोगों को क्या क्या चीजें चाहिए. पहले पानी चाहिए, ओके. उसके बाद आप लोगों को बोला है कि पीसेस चाहिए, किसके पेपर, कलर पेपर है, उसके पीसेस चाहिए. उसके बाद क्या बोला है, ग्लास चाहिए. तो ग्लास कैसा चाहिए, कौन सा ग्लास चाहिए, कांच का ग्लास चाहिए, पर वो स्मूथ होना चाहिए, ओके. क्योंकि आपके हाथ को लगना नहीं चाहिए ना, इसलिए उन्होंने बोला स्मूथ चाहिए, ओके. देखिए यहाँ पे दिखाई भी दिया है, दिखाई दे रहा है, उन्होंने पिक्चर में भी बताया है, ग्लास, जो कटे पीस ऑफ पेपर आहे, ओके, दिखाई दे रहे. बघा इथे त्यांनी दाखवलं सुद्धा, ओके. देन व्हॉट यू डू. आता तुम्हाला काय करायचं, आता सगळं आपण घेतलंय सगळं, आता आपल्याला कसं काय करायचं ते बघूया, ओके. अब आप लोगों को कैसे करना है ये एक्सपेरिमेंट, ये देखने वाले हम लोग, ओके. सबको आवाज सुनाई दे रही है ना मेरी?
सगळ्यांना ऐकायला येतंय? ओके. तो व्हाट यू डू, अब क्या करना है, उस सब सामान लिया हम लोगों ने। ओके, तो अब क्या करना है देखते हैं, चले। प्लेस अ फ्यू पीसेस ऑफ कलर पेपर ऑन अ टेबल। ओके, जो हम लोगों ने पीसेस लिए पेपर के, ओके, वो क्या करना है, टेबल पे ऐसे रखना है। ओके, सब तरह सब जगह फैलाकर रखना है। ओके, तर काय करायचं, आपण जे पेपर घेतलेत, कलर पेपर, त्याचे तुकडे घेतलेत ना, ते आपण टेबलावर थोडेसे पसरून ठेवायचे। ओके, पुट द एम्प्टी ग्लास ऑन द टॉप ऑफ द पीसेस। देखिए यहाँ पे क्या करना है, आपका जो एम्प्टी ग्लास है, कांच का ग्लास है एम्प्टी वाला, मीन्स खाली, वो क्या करना है, उस जो कागज के टुकड़े उसके ऊपर रखना है। ओके, जैसे यहाँ पे रखा है साइड में, देखिए यहाँ पे दिख रहा है ना, ऐसे रखना है। काय करायचं, जे कागदाचे तुकडे तुम्ही पसरवलेत ना टेबलावर, त्याच्यावरती हा जो ग्लास आहे तो ठेवायचा आहे। ओके, देन यू कॅन सी द पीसेस क्लिअरली थ्रू द ग्लास। तर तुम्हाला या ग्लास मधून ते पीसेस एकदम क्लिअरली दिसतील। ओके, दिसतील ना, काचेचा ग्लास, काचेमधून सगळं दिसतं ना, आपण बघितलंय। ओके, ट्रान्सपरंट असते ना ग्लास, काच ट्रान्सपरंट असते, आपण सायन्स ईवीएस मध्ये बघितलंय। ओके, तर जो ये कांच का ग्लास है, उसमें से वो जो पेपर्स है वो अच्छी तरह से हम लोगों को दिख जाएगा, क्योंकि ग्लास इज अ ट्रांसपेरेंट, ग्लास ट्रांसपेरेंट है ना, हम लोगों ने ईवीएस में पढ़ा है। ओके, slowly and carefully pour water into the glass till it is full. Can you see the pieces now? They have vanished. बघा, इथे काय सांगितलंय तुम्हाला, एकदम हळूवारपणे काळजीपूर्वक काय करायचंय, जो ग्लास ठेवलाय कागदांच्या तुकड्यांवर, त्याच्यामध्ये पाणी भरत जायचंय। ओके, तो ग्लास काय करायचा, पाण्याने भरायचंय, पूर्ण भरत जायचंय हळूहळू। ओके, आणि भरल्यानंतर आता तुम्हाला ते पीसेस दिसतील का, जे तुम खाली जे तुकडे ठेवलेले कागदाचे, ते तुम्हाला दिसतील का? नाही, दे हॅव व्हॅनिश, ते सगळे गायब झाले, ते सगळे दिसेनासे झाले। वॅनिश म्हणजे ते दिसेनासे झाले। ओके, तो देखिए यहाँ पे क्या बोला है उन लोगों ने, जो आप लोगों ने ग्लास रखा है कागज के ऊपर, उसमें क्या करना है, धीरे से और अच्छी तरह, मीन्स केयर लेके उसमें पानी डालना है। ग्लास में, ग्लास पूरी तरह पानी से भरना है। ओके, अब ग्लास पानी से भर गया, तो अब आप लोग ऊपर से देखो, ग्लास में से आपको वो पीसेस दिख रहे हैं क्या, कागज के टुकड़े दिख रहे हैं क्या? नहीं दिखते, वो क्या हो गए, दे हैव वैनिश, वो गायब हो गए। ओके, leave the glass carefully, you will see that the pieces of paper are still there. आणि जर तुम्ही तो ग्लास परत तुम्ही साईडला सरकवला, लिफ्ट म्हणजे साईडला सरकवला, ओके, तर तुम्हाला काय दिसणार, ते पेपर्स तिथेच असलेले दिसणार। ओके, तो आप लोगों ने वो जो पानी का भरा हुआ ग्लास है, उसका जो कागज के टुकड़े है, उसके ऊपर से थोड़े से हिलाया। ओके, साइड में लिया आप लोगों ने, तो आपको पेपर्स दिखाई देंगे, पर उसके ऊपर आप लोग जब ग्लास रखोगे, पानी भरा हुआ ग्लास रखोगे, तो कागज के टुकड़े नहीं दिखाई देंगे। ओके, pour out the water and place the glass on the top of pieces, they are visible। और फिर से क्या कीजिए, वो जो पानी भरा हुआ ग्लास था, उस ग्लास में पानी भरा हुआ था, उसमें से वो पानी फेंक दीजिए, बाहर निकाल दीजिए। ओके, और फिर से उस कागज के टुकड़े पर वो ग्लास रख दीजिए, तो आपको फिर से क्या, वो जो कागज के टुकड़े वो दिखाई देंगे। हा ना, तर ते बघा, इथे काय सांगितलं तुम्हाला, जो ग्लास मध्ये पाणी होतं ते काय करा, तुम्ही परत काढून टाका। ओके, ग्लास मधून पाणी काढून टाका, आणि नंतर परत कागदाच्या तुकड्यावर ठेवा तो ग्लास, मग तुम्हाला बघा, परत ते जे पीसेस आहेत कागदाचे तुकडे, ते परत दिसतील, विजिबल होतील। ओके, फिल द ग्लास विथ वॉटर अगेन टू मेक द पीसेस ऑफ पेपर व्हॅनिश। तर परत तुम्ही त्याच्यात काय करा, पाणी, त्या ग्लास मध्ये पाणी टाका, मग परत तुम्हाला काय होणार, ते पेपर गायब झालेले दिसतील। आप लोग फिर से उसमें जो ग्लास में पानी भर दे दोगे, तो वो जो पेपर है, जो कागज के टुकड़े, वो फिर से वैनिश हो जाएंगे, गायब हो जाएंगे। नोट दैट इफ यू पुट द पीसेस ऑफ पेपर इन वाटर इन द ग्लास, they do not vanish। Note that if you put the pieces of paper in the water in the glass, they do not vanish। ओके, तर तुम्हाला काय करायचंय, ते जे जर तुम्ही ग्लास मध्ये पाणी भरलंय, ओके,
तर ते जे पेपर आहेत खालचे ते काय होत नाही, गायब होत नाही, ते तिथेच आहेत, फक्त आपल्याला दिसत नाही. ओके, तो समझ में आया सब लोगों को? कैसे कागज के जो टुकड़े वो गायब हो रहे, वैनिश हो रहे और फिर से दिखाई दे रहे, तो एक मॅजिक ही हो रहा है ना, ये मॅजिक की तरह ही हो रहा है ना, मॅजिक सारखंच होतंय ना. जर तुम्हाला तुमच्यापेक्षा कोण लहान वगैरे छोटे वगैरे असतील, कोणाला माहित नसेल ही ट्रिक, ओके, की काय होते, तर तुम्ही ही घरी करून सुद्धा दाखवू शकता कोणाला आणि बोलू शकता, बघा मी जादू केली, मॅजिक केलंय. ओके, आप लोग किसी को पता नहीं ना होगा, तो आप लोग ये करके भी दिखाई सकते और बोल सकते देखिए मैंने मॅजिक किया, हे ना मॅजिक जैसा, मॅजिक सारखंच झालं ना एक्सपेरिमेंट. तो आप लोगों को ये घर पे करके देखना है. ओके, तर तुम्हाला हे घरी करून बघायचंय आणि मला सांगायचं नक्की होतं का ते व्हॅनिश, नक्की गायब होतात का पेपर, दिसत नाही का, ते मला सांगायचंय. ओके, कळालं सगळ्यांना? फर्स्ट एक्सपेरिमेंट कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फर्स्ट एक्सपेरिमेंट सबको समझ में आ गया? आहेत ना सगळे क्लासमध्ये? ओके, सगळ्यांनी करून बघायचंय, मराठी मीडियम स्टुडंटनी सुद्धा करून बघायचंय. मी तुम्हाला सांग आता सगळ्यांना मी एक्सप्लेन केलंय, हा जो एक्सपेरिमेंट आहे आणि हा सायन्सचा एक्सपेरिमेंट आहे, तर हा सगळ्यांनीच करायचा आहे. ओके, मराठी मीडियमनी सुद्धा करायचंय, करून बघा तुम्ही सुद्धा, मजा येईल तुम्हाला करायला. ओके, चला नेक्स्ट देखते अब, और एक उन्होंने एक्सपेरिमेंट दिया है, अजून एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे त्यांनी, तो आपण बघूया. बी, देखिए नेक्स्ट वाला एक्सपेरिमेंट क्या है, मेक द पेपर रन. ओके, मेक द पेपर रन. एक मिनिट. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? चला सांगा, थोडा नेटवर्कचा इश्यू झालाय. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके, चला, तो हम लोग क्या कहाँ पे थे, नेक्स्ट एक्सपेरिमेंट. ओके, तर नेक्स्ट एक्सपेरिमेंट मग काय, मेक द पेपर रन. ओके, आता पेपर म्हणजे काय, मिरेपूड, माहिती आहे ना तुम्हाला, मिरेपूड मसाल्यामध्ये यूज करतो आपण. ओके, तर मिरेपूड बोलायचं. ओके, ब्लॅक पेपर पावडर पेपर होतोय ना, तर मिरेपूड. ओके, तर काय करायचंय बघा, व्हाट यू नीड, आप लोगों को क्या लगने वाला है इसमें, अ क्लीन सॉसर, एक चांगली बशी घ्यायचे, नाहीतर डिश वगैरे बशी घ्यायची चांगली. ओके, वॉटर, देन नंतर पावडर पेपर म्हणजे काय, मिरे पूड. ओके, जे मिरे असतात त्याची पूड, अँड अ ड्रॉप ऑफ लिक्विड सोप, आणि एक थोडस लिक्विड सोपचं काय पाहिजे, ड्रॉप पाहिजे. ओके, कळालं सगळ्यांना? तो क्या क्या लगने वाला है इसमें, जो देखिए एक क्लीन सॉसर लेना है. ओके, यानी क्लीन जो क्या बोलते, कौन सा भी एक प्लेट वगैरह ले लो, अच्छी अच्छी वाली. ओके, बाद में क्या बोला है, वाटर, पानी चाहिए. उसके बाद उन्होंने बोला पाउडर पेपर, जो काली मिर्च है, आप लोग जो खाने में मसाले में यूज करते हो ना, मम्मी को पता होगा, काली मिर्च, उसकी क्या चाहिए, पावडर चाहिए. ओके, काळी जे मिरे पूड असतं त्याची पावडर पाहिजे. अँड देन ड्रॉप ऑफ लिक्विड सोप, यानी लिक्विड जो सोप है उसका ड्रॉप चाहिए. ओके, ओके, समझ में आया? इतना लगने वाला है हम लोगों को, और सब घर में अवेलेबल होता है. हे सगळे चीजे घरामध्ये, हे सगळे जे वस्तू आहेत ते घरामध्ये असतात. ओके, तुम्ही घरी करू शकता. देन व्हाट यू डू, क्या करना है आप लोगों को,
देखिए, pour water into the तुम्हाला काय करायचंय, बशीमध्ये पाणी भरायचंय, वो जो प्लेट लिया आप लोगों ने उसमें पानी भरना है. ओके. स्प्रिंकल द पेपर इव्हनली ऑल ओव्हर द वॉटर. तर तुम्हाला जी मिरेपूड आहे, ओके, ती पूर्ण त्या पाण्यामध्ये काय करायची, टाकायची. ओके, स्प्रिंकल करायची. ओके, टाकायची. आप लोगों को जो काली मिर्च पाउडर है वो पूरी जो पानी है उसमें डालना है. ओके, ऊपर से जैसे यहाँ पे डाल रहे हैं ऐसे सभी जगह फैलानी है. ओके. नंतर काय सांगितलंय, पुट युअर फिंगर इन द वॉटर नाऊ. आता तुम्हाला काय सांगितलंय, तुमचं जे पाण्यात जे बोट आहे ते पाण्यामध्ये, त्या पाण्यामध्ये टाकायचं. ओके. व्हॉट हॅपन, नथिंग. जे तुमचं बोट आहे ते पाण्यामध्ये टाका. हे जे इथे जे काय मिरेपूड टाकले ना, त्या पाण्यामध्ये फक्त बोट काय करायचं, बुडवायचंय. तर काय होणार, काहीच नाही होणार. ओके, कुछ नहीं. आपको क्या करना है, ये जो आप लोगों ने यहाँ पे पीपर पाउडर डाला है जिस पानी में, उसमें आपका जो फिंगर है वो क्या करना है, डुबोना है. ओके. तो क्या होगा, कुछ नहीं होगा. ओके, उन्होंने बोला है क्या होगा, कुछ नहीं होगा. तो देखिए, और जब आप लोग पुट ड्रॉप ऑफ लिक्विड सोप ऑन योर फिंगर, जो आप लोग आप जो सोप होगा, लिक्विड सोप, वो आपके फिंगर पे लगाकर वो फिंगर आप जब उस पानी में डालोगे तो क्या हो जाएगा, क्या करना है आप लोगों को, जो लिक्विड सोप है वो आपके फिंगर पे लेना है और बाद में वो जो फिंगर है वो पानी में क्या करना है, डीप करना है, डुबवणं आहे. तुम्हाला काय करायचंय, जे लिक्विड सोप आहे ते हातावर बोटावर घ्यायचे आणि नंतर पाण्यामध्ये काय करायचं, ते बुडवायचंय बोट. व्हॉट हॅपन, वॉच ॲज ऑल द पेपर रशेस टू द एज ऑफ द सॉसर. तर काय होणार माहितीये, जेव्हा तुम्ही लिक्विड सोप लावून हाताला बोटाला लावून जर बोट पाण्यामध्ये टाकलं तर सगळे जे मिरे पूड आहे ना, जी पूड टाकलेली मिऱ्याची पावडर, ती सगळ्या बशीच्या एकदम काटाला जाऊन काय करेल, थांबेल. बघा, असं एका साईडला काटाला सगळीकडे जमा होईल. बशीचे जे टोक आहे साइड ला जाऊन जमा होईल. तो क्या होगा, जब आप लोग लिक्विड सोप फिंगर पे लगा के वो फिंगर पानी में डुबोगे, तब वो जो काली मिर्च की पाउडर है हम लोगों ने डाले थे उसमें, वो जो पूरी पाउडर क्या होगी, जो सॉसर है उस जो बर्तन के पूरे एक तरफ एक साइड में जमा हो जाएगी. ओके, कळालं सगळ्यांना. तर देखिए, ये भी मॅजिक हो रहा है ना. आधी जर तुम्ही तसंच बोट बुडवलं तेव्हा काहीच नाही झालं, पण जेव्हा तुम्ही लिक्विड सोप लावला हाताला आणि तेव्हा बोट टाकलं तेव्हा काय झालं, सगळे ते पावडर साइडला झाली ना. देखिए, मैजिक ही हो रहा है ना. जब आप लोगों ने सिर्फ जो फिंगर है वो डिप किया तभी कुछ नहीं हुआ. हुआ क्या, कुछ नहीं हुआ. और जब आप लोगों ने उसको उसके ऊपर क्या लगाया, लिक्विड सोप लगाया. ओके, और बाद में आप लोगों ने डिप किया तो बाद में वो सब जो काली मिर्च की पाउडर है वो सब साइड में हो गई ना. तो देखिए, मैजिक हो रही है, हो रही ना मैजिक. तब जादू झाली नाही. तो इसके पीछे कुछ रिझन होगा, याच्या पाठीमागं काहीतरी रिझन असेल, पण ते सायन्स जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये, मोठ्या स्टँडर्ड मध्ये जाल, एट एट नाइन स्टैंडर्ड मध्ये जाल तर तुम्हाला हे सगळं याचं रिझन कळेल. ओके, जब आप लोग 8 और 9 स्टैंडर्ड में जाओगे तब आप लोगों को ये सब रीजन, इसके पीछे का रीजन भी पता चल जाएगा. तब आप लोगों को समझ में आ जाएगा कि ये कब, क्यों और कैसे हो रहा है. ओके, तो सबको समझ में आया दोनों भी एक्सपेरिमेंट. सगळ्यांना कळालं का हे दोन्ही एक्सपेरिमेंट इझी एक्सपेरिमेंट आहे आणि तुम्हाला घरी करायचे आहेत. समझ में आया. ओके, तर तुम्हाला सब लोगों को, सगळ्यांना घरी करायचंय, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांना सुद्धा घरी करायचंय एक्सपेरिमेंट. ओके. ओके, तो देखिए यहाँ पे कुछ तो क्वेश्चन आंसर दिए. क्या बोला है उन्होंने, रीड व्हाट यू नीड अँड व्हाट यू डू अँड ट्राय बोथ द ऍक्टिव्हिटीज युअर सेल्फ. बघा, तुम्हाला हेच सांगितलंय होमवर्क इथे एक्सरसाइज मध्ये, की बघा याच्यामध्ये काय दिले, काय लागणार आहे आणि काय कसं करायचंय हे समजून घ्या, एक्सपेरिमेंट समजून घ्या आणि तुम्ही घरी करा. ओके, तो आप लोगों को यहाँ पे फर्स्ट क्वेश्चन यही दिया है कि अच्छी तरह से ये एक्सपेरिमेंट क्या कीजिए, समझा के लीजिए और बाद में घर पे इसको ट्राई कीजिए. ओके,
आफ्टर यू ट्राईड अन ऍक्टिव्हिटी टेल व्हॉट यू डीड अँड व्हॉट हॅपन. ओके. याच्यानंतर तुम्हाला सांगायचंय तुम्ही केल्यानंतर तुम्ही काय केलं आणि काय झालं. ओके. तो आपको ये जो एक्टिविटी हो करने के बाद आपको इसका आंसर बताना है. आप लोगों ने क्या किया और कैसे क्या हुआ, जो किया उसके बाद क्या हुआ, व्हाट हॅपन. ओके. तर तुम्हाला सांगायचंय टेल व्हॉट यू डीड, तुम्ही काय काय केलं आणि काय झालं. ओके. Then find other another interesting tricks with the help of your teacher, friends or parents and write them down and picture and with pictures and drawings. बघा तुम्हाला काय सांगितलंय, असेच अजून एखादे एक्सपेरिमेंट बघायचे जो एकदम इझी एक्सपेरिमेंट असेल. ओके. छोट्या मुलांना जसं मॅजिक वाटेल, तर तसं एक्सपेरिमेंट काय करायचं तुम्हाला शोधायचंय तुमच्या पॅरेंट्सच्या मदतीने नाहीतर टीचरच्या मदतीने. ओके. आणि तुम्हाला ते नोट डाऊन करायचंय. ओके. बुक मध्ये नोट डाउन करायचंय. तो आप लोगों को बोला ऐसे ही कुछ जो इंटरेस्टिंग ट्रिक्स होंगे तो आप लोगों को आपके जो मम्मी पापा की हेल्प लेके क्या करना है, फाइंड आउट करना है और बुक में नोट डाउन करना है. ओके. तर सगळ्यांनी काय करायचंय, तिन्ही क्वेश्चनचे आंसर्स कंप्लीट करायचे. ओके. तिन्ही क्वेश्चन सॉल्व करायचे. आप लोगों को तीनों क्वेश्चन सॉल्व करना है. फर्स्ट क्वेश्चन में तो मैंने बताया है क्या करना है, खुद को घर पे ट्राय करना है दोनों ऍक्टिव्हिटी. सगळ्यांनी घरी हे ट्राय करायचे दोन्ही ऍक्टिव्हिटी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, तुम्ही काय केलं आणि नंतर काय झालं. आता जसं तुम्ही पेपरचं केलं तर तुम्ही काय काय केलं ते लिहायचंय तुमच्या वर्ड्स मध्ये आणि व्हॉट हॅपन, मग तुम्ही केल्यानंतर काय झालं तर पेपर्स आर व्हॅनिश असं काहीतरी लिहायचं. ओके. आणि जर ब्लॅक पेपर पावडरचं काय झालं ते सगळं लिहायचंय. ओके. आप लोगों को लिखना है आप लोगों ने किया एक्सपेरिमेंट तो क्या क्या किया कैसे किया वो लिखना है. और उसके बाद क्या आपको उसका कंक्लूजन आया वो भी लिखना है. ओके. और थर्ड भी आप लोगों को क्वेश्चन सॉल्व करना है. क्या है, आपको एक ट्रिक फाइंड आउट करनी है. ओके. तुम्हाला एक ट्रिक काय करायचं फाइंड आउट करायची. ओके. गुगल सर्च केलं तर तुम्हाला खूप सारे ट्रिक्स भेटतील. तर सगळ्यांनी ट्रिक्स काय करायचे फाइंड आउट करायचे, पण ती घरी करून बघायची होते का आणि तरच नोटबुक मध्ये काय करायचं नोट डाऊन करायचे. ओके. तर सगळ्यांचे होमवर्क मला पाहिजे, हे ट्रिक सगळ्यांचे मला बुक मध्ये लिहिलेले पाहिजे आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड झालेले पाहिजे. ओके. कळालं सगळ्यांना, होमवर्क कळालं का सगळ्यांना. ओके. तर आपला एवढाच लेसन होता, 16 लेसन. ओके. नेक्स्ट क्लासमध्ये आपण जी नेक्स्ट पोयम आहे ती घेऊया. ओके. आता आपण मराठी मीडियम स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये, मराठी मीडियम स्टुडंट कोण कोण आहेत जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. एकच स्टुडंट आहे फक्त मराठी मीडियम. ओके. दोन आहे. चला मग तुमचा नेक्स्ट लेसन घेऊया आपण. तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके. तर लास्ट टाइमचं तुम्ही जे तुम्हाला ऍक्शन्स दिले होते, ऍक्शनचे मी मराठीत मिनिंग लिहायला सांगितलं होतं ते लिहिले का तुम्ही. स्ट्रिंग ऑफ ऍक्शन मध्ये जे हे ऍक्शन्स होते ते मराठीत मिनिंग लिहायला सांगितले होते, लिहिले का तुम्ही. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लिहिले का. ओके. व्हेरी गुड. चला आज आपण नेक्स्ट लेसन घेऊया. काय दिलंय बघूया आपण. बघा काय दिलंय इथे, AEI. ओके. आपल्याला AEI हे वर्ड्स काय याच्याबद्दल काय सांगितलं ते बघूया. नेम द पिक्चर अंडरलाईन द फर्स्ट लेटर. ओके. बघा तुम्हाला काय सांगितलंय, नेम द पिक्चर, चित्राचं नाव सांगा आणि अंडरलाईन द फर्स्ट लेटर, पहिल्या अक्षराखाली काय करायचंय रे शोधायचे. ओके. बघा फर्स्ट काय दिलंय ऍपल. ओके. सगळे ए वरून काय दिलं बघा, ए ए ऍपल, ए फॉर ऍपल, नंतर ए फॉर अँट मुंगी, देन ए फॉर एक्स. ओके.
कळलं? आता इथे काय सांगितलंय, पहिला कुठला लेटर आहे, ए. ए ला काय करायचं, अंडरलाईन करायचं. ओके. देन एग दिलाय, एग म्हणजे अंड. इंजिन दिलंय. ओके. देन एलिफंट दिलंय. तर ई ला काय करायचं तुम्हाला, अंडरलाईन करायचंय. तसंच नंतर काय दिलं, इंक. इंक, इन्सेक्ट्स आणि इंजेक्शन. इंक म्हणजे ती आपण जी पेनामध्ये शाई, ती. इन्सेक्ट्स म्हणजे काय, कीटक, किडे. आणि देन इंजेक्शन. तर इथे काय दिले, आय. तर आय वरून सगळं दिले. ओके. आय फॉर इंक, आय फॉर इन्सेक्ट, आय फॉर इंजेक्शन. ओके. तर सगळ्यांना फर्स्ट क्वेश्चन कळालाय. तर फर्स्ट लेटरच्या खाली काय करायचं, अंडरलाईन करायचे. फर्स्ट क्वेश्चन कळालं सगळ्यांना? ओके. चला. नेक्स्ट काय दिलंय बघा, रीड द नेम ऑफ द लेटर. रीड द नेम ऑफ द लेटर. अक्षराचं नाव वाचा. तर चला, कोण वाचून दाखवणार मला? गार्गी माईक ऑन कर आणि मला वाचून दाखव हे लेटर्स. ए ई आय. व्हेरी गुड. माईक ऑफ करा. तर बघा इथे काय दिलंय, फर्स्ट ए आहे, स्मॉल लेटर मध्ये सगळे. ओके. ए आहे, नंतर ई आहे, नंतर आय आहे. ओके. तर तुम्हाला हे सगळं इथे ट्रेस करायचं, गिरवून काढायला शिकायचंय. सगळ्यांना काढता येतं ना? मराठी मीडियम स्टुडंट ए टू झेड येतं ना लिहिता, स्मॉल मध्ये कसं लिहायचं ते माहितीये ना? हा. नंतर काय केलंय, ओ यू. आता ओ यू बद्दल दिलंय. आता ओ वरून बघा काय, ओ फॉर ऑक्स, ओ फॉर ऑरेंज आणि ओ फॉर ऑइल. ओके. ऑक्स म्हणजे बैल, ऑरेंज म्हणजे संत्र आणि ऑइल म्हणजे तेल. ओके. इथे सुद्धा फर्स्ट जो लेटर आहे ओ, त्याच्या खाली काय करायचं, अंडरलाईन ओळायचं, अंडरलाईन करायचं. ओके. देन यू फॉर अंपायर. अंपायर माहितीये सगळ्यांना, क्रिकेट मधला. आणि यू फॉर अम्ब्रेला. आणि यू फॉर अंडरलाईन. ओके. आपण आता जी अंडरलाईन करतोय लेटरच्या खाली, ती अंडरलाईन. ओके. तर इथे सुद्धा यू ला काय करायचंय, अंडरलाईन करायचंय. तर हे सगळे काय आहेत, ए ई आय ओ यू जे आपण बघितले, हे आपले इंग्लिश मधले, इंग्लिश जे लेटर्स आहेत त्याच्यातले काय आहेत, ते वोवेल्स आहेत. त्याला काय बोलतात, वोवेल्स, स्वर. जसे मराठी स्वर आहेत ना, अ आ इ ई, तसं इंग्लिश मधले जे स्वर आहेत ते कुठले आहेत, ए ई आय ओ यू, याला बोलतात वोवेल्स. ओके. लक्षात ठेवायचंय. नंतर रीड द नेम ऑफ द लेटर. चला, आता हे लेटर कोण रीड करून दाखवणार, सहयोग माईक ऑन कर. हे दोन लेटर मला रीड करून दाखव. ओ यू. व्हेरी गुड. ओ यू. व्हेरी गुड. तो ओ फॉर ऑरेंज, यू फॉर अम्ब्रेला. ओके. आता तेच तुम्हाला इथे काय करायला सांगितलंय, गिरवायला सांगितलंय. एक मिनिट. हा, तेच करायला काय सांगितलंय तुम्हाला, गिरवायला सांगितलेलं आहे. ओके. कळालं? हे होमवर्क मध्ये करायचंय तुम्हाला. कळालं का? पेज नंबर 22 आणि पेज नंबर कुठला आहे, 23. कळालं का तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. पेज नंबर 22 आणि पेज नंबर 23 कळालं का? मराठी मीडियम घरी करायचं सॉल्व. ओके. चला, पुढचं बघूया आपण. आता पुढे काय दिले ते बघूया आपण. ओके. तर काय सांगितलंय बघा, ऍपल्स अँड बनानाज. तर इथे एक पोयम दिलेली आहे. ओके. तर ती काय करायची, लिसन, रिपीट अँड सिंग विथ ऍक्शन. तुम्हाला ऐकायचे, मग नंतर रिपीट करायचे, माझ्या मागे मागे बोलायचंय, आणि सिंग विथ ऍक्शन. ऍक्शन करून काय करायचंय, बोलायचे. ओके. तर बघा, ऍपल्स अँड बनाना. ऍपल्स माहितीये सगळ्यांना, सफरचंद. बनाना माहितीये सगळ्यांना, केळे. ओके. तर बघा, आय लाईक टू इट इट ऍपल्स. आय लाईक टू इट ऍपल्स अँड बनानाज. आय लाईक टू इट ऍपल्स अँड बनाना. ओके. I like to eat apples and bananas. I like to eat apples and bananas. ओके. बघा इथे काय केलंय बघा, कसं लिहिलंय, स्पेलिंग चेंज केले ना. मेन मिनिंग जे सगळ्यांचं प्रोनाउन्सिएशन, सगळ्यांचा उच्चार काय सेमच आहे. काय, ऍपल्स आणि बनानास.
पण सगळे काय करतात हावभाव बोलून म्हणजे पण स्पेलिंग सगळ्यांची बघा वेगळी आहे बघा. आय लाईक टू eat apples and bananas. I like to eat apples and banana. Okay. I like to eat apples and banana. Apples दिले इथे बघा. AY दिले ना AYPLES apples. Then bananas असं दिलंय bananas असं दिलंय त्यांनी. I like to eat apples and bananas असं लिहिलंय. Okay. Then I like to eat apples and bananas. I like to eat apples and bananas. बघा काय दिलंय इथे मराठीत सुद्धा लिहून दिलेलं तुम्हाला तिथून सुद्धा तुम्ही वाचू शकता बघा. I like to eat apples and bananas. I like to eat apples and bananas. Okay. Then I like to eat apples and bananas काय दिलंय bananas. Okay. I like to eat apples and bananas. Okay. तर सगळ्यांनी काय केलंय बघा AEIO आणि उ ते सगळं त्यांनी त्याच्यात टाकलंय जे ओवेल्स आपण वरती शिकलेत ते ओवेल्स त्यांनी त्याच्यात टाकलेत. आता आय लाईक टू ओट ओपल्स अँड बोनोनोज असं लिहिलंय. आय लाईक टू ओट ओपल्स अँड बोनोनोज. तर काय होतंय बघा आपले सगळे तोंडाचे जे हावभाव आहेत ते वेगळे होत आहेत ना. पहिले इज झालं नंतर आईज झालं देन ओपल्स झालं नंतर उपल्स झालं. ओके. बघा आय लाईक टू उट उपल्स अँड बोनोनोज. आय लाईक टू उट उपल्स अँड बोनोनोज. ओके. तर बघा आपल्या जे तोंडाचे जे आपल्या तोंडाचं जे स्ट्रक्चर आहे तोंडाचा काय होतंय आकार चेंज होतोय ना. पहिले ऍपल्स ए पूर्ण मोठं झालंय देन ई झालंय दात ई बघा इथे दाखवलंय. इप्पल्सला काय झालंय दात दिसत आहेत. ऍपललाच काय झालंय आपलं तोंड आपण मोठं केलंय. ओपल्सला काय केलंय ओ केलंय. उपल्सला काय केलंय उ केलंय. ओके. कळालं सगळ्यांना. तर हे सगळे स्वर आहेत याच्यातनं आपल्याला काय होतंय उच्चार येत आहेत. ओके. तर तुमचे हावभाव येत आहेत तोंडाचे हावभाव येत आहेत ना सगळ्यांचे त्यालाच काय बोलतात ओवल्स येतात बोलतात काय बोलतात स्वर. ओके. त्यालाच काय बोलतात स्वर बोलतात. आपल्या तोंडाचे हावभाव चेंज होत आहेत ना. ओ ओ उ असं आपण करतोय बघा. ई आय असं करतोय ना. तर आपलं ते तोंड आहे आपल्या होटाचं सगळं हे चेंज होतोय ना. तर त्यालाच काय बोलतात स्वर बोलतात. ओके. तर त्यांनी ते स्वर काय केलं तिथे यूज केलं. कळालं. तर तुम्हाला एक घरी काय करायचंय वाचायचंय मस्त आणि करून बघायचंय होतंय का. ओके. कळालं. कळालं का. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बनानाज आणि ऍपल्स मध्ये काय दिलंय. ओके. नंतर काय दिलंय इथे तुम्हाला रीड दिस वर्ड्स अलाउड अँड कॉपी देम इन युअर नोटबुक. चला जे फर्स्ट वाले जे वर्ड्स आहे सगळे वरचे ते मला गार्गी रीड करून दाखव. गार्गी माईक ऑन कर. रीड कर मला नेम सगळे. हा वरचे ना मॅम. हा वरचे सगळे सर्कल मधले सगळ्यात वरचे सगळे कर. नेम सॉरी. बी हम्म फाईन हम्म को कोण ते ट्यूब. ट्यूब. ओके व्हेरी गुड. आता बघा गार्गीने आपल्याला रीड करून दाखवलंय. नेम म्हणजे नाव बी देन फाईन देन कोन अँड देन ट्यूब. ओके. आता त्याच्या खालचे सगळे मला सहयोग रीड करून दाखव. सहयोग माईक ऑन कर. सहयोग माईक ऑन कर. हा बोल. कम के केम आहे केम नेमचा केम. मी
9 हा, बोन, दोन बोन दोन आणि क्यूब. क्यूब क्यूब ओके. हा, तर बघा दोघांचे उच्चार सेम आहेत बघा. नेम, ए आलं ना नेम. केम मध्ये काय आलं? ए आलं बघा. नेम ए येतोय. केम मध्ये पण केम ए येतोय. बी ई आलं. मी मध्ये पण ई आलं. ओके. बी मी. ओके. फाईन मध्ये बघा आ येतो. फाईन. आपलं तोंडाचा उच्चार बघा, तोंडाचा शेप बघा कसा होतोय, तोंडाचा आकार चेंज होतोय. बोला, तुम्ही सुद्धा माझ्या मागे बोलू शकता. फाईन, नाईन. ओके. कोण, कोणला बघा ओ आपण असं बोलतोय ओ. कोण, बोन. ओके. ट्यूब, ट्यूबला बघा ट्यूब, तोंड जरा हे होतंय. आणि क्यूब. ओके. तर सगळ्यांनी बोलायचंय. बघितलं सगळ्यांनी करून, रीड करून चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर बघितलं सगळ्यांनी रीड करून. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. रीड करून बघितलं का? ओके. त्याच्यानंतर काय दिलंय बघा. बघा आता त्याच्यानंतर अजून एक काय दिलंय. वी कॅन रीड अँड राईट वन. ओके. आपण हे रीड सुद्धा करू शकतो, राईट करू शकतो असं दिलंय त्यांनी. वर्ड्स दिलेत, आपण ते बघूया. रीड द वर्ड्स अलाउड अँड राईट देम इन युअर नोटबुक. हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, रीड करायचंय आणि तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे ते सगळे वर्ड्स. ओके. तर बघा फर्स्ट वाले, येल्लो स्ट्रीप मधलं कोण रीड करणार? गार्गी. येल्लो, जे येल्लो पट्टी मधलं ते रीड कर. पहिलं वालं. एम हा. एन हम्म. ऍट हा. कॅट हम्म. टॅप. व्हेरी गुड. तर बघा पहिले काय दिलंय, ए वरचे दिलेत बघा सगळ्यांनी. एम, ऍन, ऍट, कॅप आणि टॅप. ओके. तर सगळ्यांचा उच्चार काय होतोय? ऍ होतोय. सगळ्यांचा उच्चार काय होतोय? ऍ ऍ होतोय. होतोय ना. एम, ऍन, ऍट, कॅप, टॅप. आता नंतरच ब्ल्यू मधलं रीड कर. पेट हम्म. नेट हेड हम्म. एन हम्म. पेन. बेन. व्हेरी गुड. तर बघा ब्ल्यू मध्ये काय सांगितलंय? पेट. आता इथे ए असा होतोय उच्चार. ओके. ए होतोय ना उच्चार. पेट, नेट, बेड, एंड, बेंड. ओके. ई आहे त्याचा उच्चार कसा होतोय? ए असा होतोय. आता नंतरचं येल्लो मधलं वाच गार्गी. इन हम्म. ईट हा. वीट हा. पीट हा. टीट. व्हेरी गुड. तर बघा नंतरचं काय? आय आहे. सगळ्यांचा उच्चार बघा कसा होतोय? इन. ई होतोय ना सगळ्यांचा उच्चार बघा. इन, ईट, बीट, फीट, टीप. ई आलाय बघा सगळ्यांमध्ये. ओके. नंतरच ब्ल्यू मधलं संयोग रीड कर. नो ऑन. ऑन हम्म. ऑफ हम्म. नो नॉट नॉट. नॉट. पॉप हम्म. टॉप. टॉप. व्हेरी गुड. तर बघा नंतरचा उच्चार कसा होतोय? ओ आहे बघा. ऑन, ऑफ, नॉट, पॉप, टॉप. ऑफ, ओ असा होतोय. ओके. ओके. आता नेक्स्ट जो येल्लो स्ट्रीप मधलं गार्गी रीड कर. अप हम्म. कप हम्म. पप हम्म. टॉप हम्म. फॉड. व्हेरी गुड. आता नंतर जे सगळे वर्ड्स आहे, यू आहे ना सगळ्यांमध्ये बघा. अप काय होते? उच्चार काय होते? अप.
होतोय उच्चार. कप, पप, टप, फन. ओके. असे उच्चार A E I O U हे सगळे वोवेल्स आहेत, स्वर आहेत आणि त्याच्याने आपल्याला उच्चार येतोय. ओके. आवाज येतोय ना, वेगवेगळे स्वर आहे त्याच्या उच्चार होतोय. ओके. तर बघा नेक्स्ट काय दिलंय, नेक्स्ट सुद्धा बघा काय दिलंय. कोण रीड करणार? सहयोग रीड कर. फर्स्ट वाला कॅट वाला रीड कर. A cat, of cat, a of अ फॅट, cat, a cat, अ a फॅट कॅट, pot, fat cat फॅट ऑन अ मॅट. on a mat. Cat. हा, माइक ऑफ कर. बघा इथे सगळे ए वाले दिलेत बघा. अ कॅट, अ फॅट कॅट, अ फॅट कॅट ऑन अ मॅट. म्हणजे एक कॅट आहे, एक जाडी कॅट आहे, फॅट म्हणजे जाडी आहे, आणि अ फॅट कॅट ऑन अ मॅट म्हणजे ती जाडी कॅट आहे ती कुठे, मॅटवर आहे, चटईवर आहे. ओके. नेक्स्ट गार्गी रीड कर. A pin, हा a tin, a हा pin, and a tin in a bin. हा. बघा आता काय दिलंय, अ पिन, एक पिन आहे. नंतर सांगितलंय अ टीन आहे, टीन म्हणजे असं पत्र्याचं काहीतरी कॅन वगैरे. ओके. आणि अ पिन आणि टीन इन अ बीन, कशामध्ये ते बीन मध्ये, बीन म्हणजे कचऱ्याच्या डब्यात. ओके. इथे काय आय वरून ई चा सगळ्याचा उच्चार होतोय बघा. पिन, बीन, टीन. ओके. आता नेक्स्ट हे वाला रीड कर सहयोग. सहयोग. What's men, हम्म. 10 men and a pen. व्हेरी गुड. बघा आता इथे काय सांगितलंय, 10 10, 10 मेन म्हणजे 10 माणसं, 10 मेन अँड अ पेन, 10 माणसं आणि पेन, पेन सुद्धा आहे बघा, दाखवलं नाही ते. तर बघा सगळ्या इथं कशाचा उच्चार होतोय, ए चा उच्चार होतोय. कशाचा उच्चार होतोय, ए चा. 10 मेन पेन. ओके. कळालं सगळ्यांना, ई वरून कशाचा उच्चार होतोय, ए चा. आता इथे गार्गी हे रीड कर. A dot on a pot. व्हेरी गुड. आता इथे काय सांगितलंय, डॉट आहे. डॉट म्हणजे एखादा असं टिपका, आणि तो कशावर आहे, पॉट वर आहे. ओके. अ डॉट ऑन अ पॉट. तर बघा इथे कशाचा उच्चार होतोय, डॉट. कशाचा होतोय, ऑ चा होतोय. ओके. तर अ डॉट ऑन अ पॉट. ओके. आणि लास्ट वालं सहयोग रीड कर पटकन. A cup, a हा. cup in a tub. व्हेरी गुड. तर बघा हा जो कप आहे, कप म्हणजे काय, वाघाचं पिल्लू. ते कशामध्ये, टब मध्ये. ओके. आता इथं कशाचा उच्चार होतोय, अ चा उच्चार होतोय. यू आहे ना, अ चा उच्चार होतोय. अ कप, अ टब. ओके. कळालं सगळ्यांना. तर हे इथपर्यंत आपण आज सगळे ओवेल्स बघितले. सगळ्यांना कळाले, A E I O U हे ओवेल्स आहे, सगळे स्वर आहेत इंग्लिश मधले. ओके. तर आज तुमचा होमवर्क काय, पेज नंबर 22 आणि 23 होमवर्क आहे. आणि हा जो पेज नंबर 25 आहे, हे सगळे वर्ड्स तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचे. ओके. कळाला होमवर्क, होमवर्क कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आणि इंग्लिश मीडियम तुम्हाला सुद्धा होमवर्क कळाला. आपको क्या करना है, वो एक्सपेरिमेंट घर पे करना है. बाद में आपको उसमें से क्या आपको पता चला वो भी लिखना है, और आपको और एक ऐसे एक्सपेरिमेंट ढूंढना है. ओके. चलिए, तो हम लोग यहाँ पे ही रुकते हैं. आज हमारा आज दोनों का हो गया लेसन कंप्लीट. ओके. चलो आप लोग क्लास लेव कीजिए. बाय एवरीवन. Bye bye, ma'am. बाय Bye bye, teacher. बाय. चला पटकन क्लास लेव करा.